नमस्कार मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेच्या या प्रश्नाकडे वळूयात। हा प्रश्न आहे अक्षरापासून अक्षरांचे रूपांतर अंकामध्ये करणे। यामध्ये कवच म्हणजे 4 3 6, व ज न म्हणजे 6 8 6 2, तर प च न म्हणजे 4 1 8। तर ह्याच्यामध्ये प्रश्न काय, तर पवन जनक 6 4 8 पकड म्हणजे काय? पवन जनक 6 4 8 पकड म्हणजे काय? तर आपल्याला हे काढायचे आहेत पवन जनक 6 4 8 व पकड। आपण हे या ठिकाणी लिहून घेऊयात। आता हे पहा, आपण आता या पवन शब्दाला आपण हे पाहणार आहोत। इथे प पहा, आता हे दुसरीकडे प कुठे हे पाहायचं आपल्याला। प हे इथे प आहे, हे प इथे एक प, हे प। आता हे पाहायचं आपल्याला, इथलं प झालं। प साठी इथं पहा 4 1 8, हे दुसरीकडे नाहीये ना, हे पाहायचंय। आता यामध्ये हे 4 इथे आहेत, हे 8 इथे आहेत, म्हणजे इथं प साठी 1 येणार आहे पहिल्यांदा। हा 1 घेतला। तर आता आपल्याला व साठी पाहायचंय। हे प साठी 1 आला, व साठी पाहायचंय। व साठी पाहताना आपल्याला पाहायचंय व कुठे कुठे आहे। तर व पहा, या ठिकाणी एक व आहे व या ठिकाणी एक व आहे, म्हणजे या ठिकाणचा अंक आणि या ठिकाणचा अंक सारखा यायला पाहिजे। तर आता ह्या दोन्ही मध्ये सारखं काय, तर हे 6 सारखे, त्यामुळे आता इथे येणार प व ला 6। तर आपल्याला आता न पाहायचंय, इथे आहे न, हे न आणि वजनाचं न, इथे एक वजनामध्ये न आहे। तर ह्या दोन्ही मध्ये आता सारखं काय पाहायचंय, ह्या दोन्ही मध्ये आता इथे 8 सारखे, म्हणजे इथं येणार 1 6 8 असे याचे उत्तर येणार आहे। हे पवनचं उत्तर आलं। आता आपल्याला जनकचं उत्तर पाहायचंय। जनक साठी आपल्याला ज पाहायचंय। ज कुठे आहे, या ठिकाणी वजनामध्ये ज आहे, म्हणजे इथला 8 पण कटला, इथला 8 कटला होता, इथे ज ला राहिलेला म्हणजे हे 2, हे राहिलेले 2 म्हणजे ज चे होते, हे 2। तर आता आपल्याला पाहायचंय न साठी तर इथं पण आपण पाहिलं होतं, त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही। इथे पण हे न ला 8च असणार आहे। आता आपल्याला क साठी पाहायचं, इथे क, हे पहा इथे च साठी म्हणजे सारखं आलेले हे 4 आहेत, हे च साठी आहेत, म्हणून हे क साठी हे 3 असणार आहेत। आपल्याला आता 6 4 8 यासाठी पाहायचे। 6 4 8, तर इथे पहा आपल्याला 6 कुठे आहे, तिथे 6 4 आणि 8 यासाठी पाहायचंय ना। तर मग हे पहा, इथे 6 आहे, 6 साठी व आहे, 6 साठी व। 4 कुठे यामध्ये नाही, तर 8 साठी काय असणार आहे, 8 साठी न आहे। तर आपण 4 साठी पाहून घेऊया। आपल्याला हे 4 साठी पाहायचे। 4 ला च आहे, इथे आपण पाहिलं होतं 4 ला च आहे, कारण इथं व आणि क साठी इकडले आहेत, तर हे 4 हे क साठी च, तर याचं वचन असं उत्तर आले। तर आता आपण पाहू पकड या शब्दासाठी पाहूयात। पकड यामध्ये पवनचं प म्हणजेच पकडचं प, तर इथे येणार आहे प ला 1 येणार आहे। क तर इथं पण आलेला आहे, त्यामुळे हे 3 इथे घ्यायचे। आणि ड पाहूत आपण, यामध्ये कोणत्याही याच्यामध्ये इथे ड नाहीये, ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही ना, ह्याच्यात नाही, म्हणून आपल्याला प्रश्नामध्ये जर काही नसेल तर आपल्याला त्याच्या जागेवर 0 0 घ्यावा लागेल। याचं उत्तर आलं 1 3 0।
तर हे पहा, याचे हे उत्तर आहेत.